माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणते की मला साडी घालायला, मेकअप करायला, तयार व्हायला खूप आवडतं. पण मी ते करत नाही, कारण माझ्यावर ते सूट होत नाही, मला छान दिसत नाही, त्यामुळे मी ते करत नाही. पण मला खूप आवडतं. आणि मी जेव्हा जेव्हा तयार झाले ना, तेव्हा लोकांनी पण मला सांगितलं आहे की तुझ्यावर ते सूट होत नाही, ते चांगलं दिसत नाही. त्यामुळे ना लोक मला जज करतात आणि ते मला आवडत नाही. त्यामुळे ना मी तयार होत नाही. पण मला आवडतं खूप तयार व्हायला, साडी घालायला स्पेशली खूप आवडतं, मेकअप करायला खूप आवडतं, पण मी ते करत नाही. तर मी तिला म्हटलं, तुला आवडतं, तुला ते करायचं आहे, पण तू ते करत नाही, याचा अर्थ तू जे काही करते ना ते सगळं लोकांसाठी करते, स्वतःसाठी करत नाही. मग तिला मी म्हटलं की तुला जेव्हा पण असं वाटतं ना मेकअप करावा, साडी घालावा, कोणत्याही फंक्शनला साडी घालून किंवा मेकअप करून तयार होऊन छान छान तयार होऊन जावं, तर त्या दिवशी ना बहिरं व्हायचं, लोकांसाठी बहिरं व्हायचं आणि स्वतःला जे जे करू वाटतं ना ते करायचं. कारण लोक ना जज करायलाच बसले. आपल्याला काय वाटतं, आपल्याला त्यातून आनंद मिळेल का याचा विचार करावा. लोकांना आपण किती खुश करण्याचा प्रयत्न केलो ना, त्यांचं मन जपण्याचा, त्यांना काय वाटतंय या गोष्टीचा विचार केला ना, तर स्वतःची स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. जे आपल्यावर प्रेम करतात ना त्यांना कधी त्रास होत नाही. आपण जसं आहे तसं ते आपल्यावर प्रेम करतात. आपण तयार झालो, आपल्याला ते सूट हो या ना हो, त्यांना ते आवडणार, कारण ते आपल्यावर प्रेम करतात. पण जे लोक आपल्या दिसण्यावरून आपल्याला जज करतात ते आपले नसतात. त्यांचा विचार करायचा नाही, फक्त स्वतःचा विचार करायचा, स्वतःच्या सुखाचा, स्वतःच्या आनंदाचा विचार करायचा. लोक जेव्हा आपल्याला जी बोलणारी असतात ना, त्यांच्यासाठी स्वतःला काही वेळासाठी बहिरं करून घेतलं पाहिजे. हो, म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण होतात. लोकांचा विचार करायचा नाही, स्वतःला जो आनंद मिळतो तो घ्यायचा, कारण हा क्षण परत येणार नाही. एक गेलेला क्षण परत येत नाही आणि गेलेले दिवस परत येत नाही. जो क्षण आहे तोच जगला.